मिथुन रास सप्टेंबर 2025 चे संपूर्ण भविष्य। नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण 2025 च्या सप्टेंबर महिन्यासाठी मिथुन राशीचे संपूर्ण भविष्य पाहणार आहोत। मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बुद्धिमान, लवचिक आणि नेहमी नवीन विचारांसाठी खुले असता। तुमची संवाद साधण्याची कला आणि उत्सुकता तुम्हाला नेहमी इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवते। या महिन्यात एक आश्चर्यकारक ट्विस्ट आहे। तुमचा नैसर्गिक गुणधर्म म्हणजेच अति उत्सुकता आणि बदलाची आवड या महिन्यात तुम्हाला द्विधा मनस्थितीत आणू शकते। या ट्विस्टमुळे तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळू शकते। याबद्दल सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओच्या शेवटी देऊ। करिअर सप्टेंबर महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या क्षेत्रात उत्तम संधी घेऊन येईल। तुमची संवाद साधण्याची कला तुमच्या सहकाऱ्यांवर आणि वरिष्ठांवर सकारात्मक प्रभाव टाकेल। नवीन प्रकल्प तुमच्याकडे येऊ शकतात आणि तुम्ही त्यांना यशस्वीरित्या हाताळाल, परंतु एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ होऊ शकतो। तुमच्या प्राथमिकता ठरवणे आणि एक काम पूर्ण झाल्यावरच दुसरे सुरू करणे चांगले राहील। यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता वाढेल। आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल। तुमची उत्पन्न वाढू शकते, परंतु त्याच वेळी अनपेक्षित खर्चही येऊ शकतात। आर्थिक बाबींमध्ये संयम बाळगणे महत्त्वाचे आहे। कोणताही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे चांगले राहील। जुने कर्ज फेडण्यासाठी किंवा आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे। अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि तुमच्या बजेटचे पालन करण्याचा प्रयत्न करा। वैयक्तिक संबंध तुमच्या वैयक्तिक संबंधात संवाद महत्त्वाची भूमिका बजावेल। तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलल्यास कोणतेही छोटे-मोठे गैरसमज दूर होतील। प्रेम संबंधात असलेल्यांनी आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवला पाहिजे। तुमच्या उत्सुकतेमुळे तुम्हाला नवीन लोकांना भेटण्यात आवड वाढू शकते, परंतु तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे। एकमेकांना समजून घेतल्यास तुमचे नाते अधिक मजबूत होईल। आरोग्य या महिन्यात तुमचे आरोग्य स्थिर राहील, तथापि तुमच्या वेगवान जीवनशैलीमुळे मानसिक थकवा आणि तणाव वाढू शकतो। तुमच्या मनाला आराम देणे खूप महत्त्वाचे आहे। जास्त ताण घेतल्यास निद्रानाश होऊ शकतो। एक छोटी सुट्टी घेणे, मनोरंजक उपक्रमांमध्ये सामील होणे किंवा ध्यान करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल। शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा महिना शिक्षणासाठी खूप चांगला काळ आहे। तुमची उत्सुकता वाढल्यामुळे तुम्ही नवीन गोष्टी सहज शिकाल। तुम्ही संशोधन किंवा नवीन कौशल्य शिकण्यास उत्सुक असाल। या महिन्यात तुमची शैक्षणिक कामगिरी वाढेल। कोणत्याही परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे। तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा। भाग्यशाली दिवस या महिन्यात तुमचे भाग्य वाढवणारे सर्वात चांगले दिवस आहेत 7, 8, 16, 17, 26 आणि 27 सप्टेंबर। ट्विस्ट आणि चेतावणी जसे की आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले, या महिन्याचा ट्विस्ट तुमच्या नैसर्गिक गुणधर्म म्हणजेच अति उत्सुकता आणि बदलाची आवड यातून निर्माण होईल। यामुळे तुम्ही नवीन कल्पना आणि योजनांकडे आकर्षित व्हाल, परंतु त्याच वेळी तुम्हाला एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटू शकते। तुमच्या मनाची ही अस्थिरता कोणतेही काम पूर्ण करण्यास अडथळा आणू शकते। तुमच्या निर्णयांवर ठाम राहा। एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या घेणे टाळा। कोणावरही सहज विश्वास ठेवून पैसे गुंतवणे किंवा वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा। उपाय या महिन्यात पूर्ण शुभ परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही या उपायांचे पालन करू शकता। बुधदेवांची पूजा तुमच्या राशीचे स्वामी बुध आहेत। दररोज बुधदेवांचे स्मरण करा आणि ओम बुधाय नमः मंत्राचा 108 वेळा जाप करा। यामुळे तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य मजबूत होतील। हिरव्या रंगाचा वापर बुधाला हिरवा रंग आवडतो। दररोज हिरव्या रंगाचे कपडे घालणे किंवा तुमच्याजवळ हिरव्या रंगाची वस्तू ठेवणे शुभ राहील। ध्यान आणि विश्रांती तुमच्या वेगवान मनाला शांती देण्यासाठी दररोज कमीत कमी 15 मिनिटे ध्यान किंवा योगाभ्यास करा। यामुळे तुमचा मानसिक तणाव कमी होईल। दान बुधवारी गरजू लोकांना हिरव्या भाज्या किंवा डाळी दान करा। यामुळे तुमचे भाग्य वाढेल। आम्ही कामना करतो की तुमच्या जीवनात सर्व काही शुभ असो। आमचा चॅनल पाहिल्याबद्दल तुमचे खूप